महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी जागा करून द्यायची आहे। कोणी गडबड गोंधळ करू नये। छत्रपती शिवाजी स्मारक समिती सचिव सुमंत आचार्य, विभाग प्रमुख रोहन शिंदे आणि सर्व आज इथे चेंबूरला पारंपरिक आम्ही वर्षानुवर्ष इथे साजरी करतो। आपण पाहाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी करत असतो। आता इथून घाटकोपरला जातो आणि आपण जोश पाहतो, उत्साह पाहतो नक्कीच। आणि बघा तुम्ही एक तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवरायांचा जो पुतळा असतो फक्त पुतळा नाही आहे, प्रेरणेची मूर्ती आहे। आणि त्याच्यातून आम्ही प्रेरणा घेऊन जे कोणी महाराष्ट्रावर अत्याचार करत आहेत, आक्रमण करत आहेत, त्यांना रोखण्याची ताकद इथूनच येते। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक अशी लोक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्रित झाले। अत्यंत उत्साहाने शिवभक्त शिवसैनिक या ठिकाणी आले होते आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे एक अभ्यास नेतृत्व हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि एक जल्लोषाचं वातावरण तुम्ही बघितलं असेल। पारंपरिक संपूर्ण ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे ती दाखवण्याचा एक पुन्हा एकदा प्रयत्न आमच्या 4 शाखेने केला। मिरवणुकीच्या माध्यमातून ते आले, इथल्या आजूबाजूच्या परिसरातील शिवभक्त आले आणि छत्रपती शिवरायांना आम्ही आज नतमस्तक झालो। पुन्हा दररोजच होतो, परंतु आज जयंती उत्सवानिमित्त जन्मदिवसानिमित्तानं आम्ही पुन्हा एकदा नतमस्तक झालो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारख्या प्रेरणा घेतच आम्ही आगामी काळामध्ये पुन्हा एकदा लोकांसाठीचं काम आम्ही करत राहू। नियोजन म्हणजे सर्व आमच्या शिवसैनिकांची मेहनत आहे। शिवसेनेचे शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, आमचे नगरसेवक, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवभक्त सर्वांना आवाहन केलं होतं की या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा। आज तुम्ही पाहिलं असेल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ती मिरवणूक सुरू आहे। म्हणजे आत्ता 1 वाजत आला तरी 12:30 वाजले तरी आतापर्यंत लोक हलत नाही आहे तिथे। ते छत्रपती शिवरायांवरचं प्रेम आहे, बाकी काय नाही। आज पाहायला गेलं तर सर्वीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आज आदरणीय आदित्य ठाकरे साहेब इथे शिवाजी महाराजांच्या इथे या जे पांढरापूरला भव्य दिव्य असा पुतळा आहे तिथे येऊन गेले। त्यानंतर जो ढोल ताशा याचा गदर किंवा धनगरी गरजनृत्य हे सर्व होतं। लहान बालकांपासून सर्व लोक इथे हजर होते आणि मोठ्या जोशामध्ये शिवजयंती साजरी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करताना विविध ठिकाणावरून ज्योत घेऊन येत होते। प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह आजच्या दिवशी पाहायला मिळाला आणि असाच हा उत्साह पुढे राहू दे, सर्वांनी एकोपाने राहू दे ही शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। या ठिकाणी बघताय की ही शिवजयंती तिथीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर जोरामध्ये सुरू आहे। हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी ही तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करायचं ठरवल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आपण बघतोय पांढरापूर या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। या स्मारकाला वंदन करण्यासाठी आमचे युवासेना युवा नेते आणि आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांनी येऊन या शिवाजी पुतळ्याला मानवंदना देऊन या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे। मी सुद्धा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9च्या वतीने या ठिकाणी जोरात असा या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोराने सुरू आहे। या ठिकाणी सर्वांना आम्ही मनापासून या सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो।